भोग योनी म्हणता ती सुख दुःख भोगून काढच्या तितलेंची प्रारब्धाच्या पुरुषार्थ कोरनू कशी पुरुषार्थ ह्या पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणेल हें संसार चक्रांथानु भायर वचें तितल एक बुद्धी जागृत जाता सुषुम्ना नाडी शुद्ध जावन तांतू प्रवेश जावचें कुंडलिनीचे इत्यादी म्हणेलें मानव शरिरांत मात्र साध्य आसा इज द स्टँडर्ड एकाद कले एक्सेप्शन असो फाव आसा खंयचे महापुरुशांनी तेमी शरीर त्याग जायना पडते एक पशुलें मोक्ष दिल्लो इत्यादी म्हणून बट तशीच ही सहजतया मानव शरिरांतूच हें साध्य आसा सो तितले एक परत परत आमी विचार करून सत्संग केलेल्याक आनी उगडास दवरून घेवचें आसता नाजाल्यार हें विसरचें अति सुलभ विषय येत आसता केवल भोग म्हणून न्ही कर्तव्य पालनांतूंची तेमागिरी म्हणून आमी पोस्टपोन करचें साध्य तमनी ऑलमोस्ट निश्चितची पळयल्यार सो एक परस्पर मेळचें सत्संग करचो टू रिकिंडल दॅट आनी हगोर अनुभव येता हें इतलेंच कळ्ळें there is not much that you can, nothing शाश्वत that you can expect from this. आत्तेक दुःख निवारण जालें आत्तेक सूख आयलें but there is no guarantee. I mean it is a guarantee, there is no guarantee. So how am I going to base my life on it? Immediately जावंक हैदराबादी ती एक तीव्रत आसता बट गोत्त आसा चेडूं वांक जालें चॉकलेट खुशीची स्वर्ग मोकलें भरपूर चॉकलेट जालें आनी केलें नथींग बियॉन्ड कॅन वी एफोर्ड टू डू दॅट एंड वाय आर वी डुईंग दॅट तशें येता एटलिस्ट एक्सेप्ट दॅट एक्सेप्टन्स ऑल्सो इज हॅज टू कम एज एक मॅच्युरिटी म्हणटा ती एकदम तशी अनुभव जाल्लो और इलें म्हाका जाता डिप्रेशनांत वता मनुष्य देर इज नथींग वी डोंट वॉन्ट दॅट सो एक मॅच्युरिटीन एक वैराग्य येवंका शिवाय एक दुख्खांत वैराग्य येवं नज दुःख भोगून सुद्दां वैराग्य गेल्यार इट शूड नॉट लीड टू डिप्रेशन सो इट हॅज टू बी कल्टिवेटेड व्हेरी व्हेरी केअरफुली करेक्ट परसेप्शन वैराग्य म्हळ्यार कितलें हातूंत आय कॅन एक्सपेक्ट म्हगेलें इनवॉल्वमेंट कितलें आसता अ सायन ऑफ ग्रोईंग मॅच्युरिटी म्हळ्यार तितलेंच महत्व दिवचें रामकृष्ण परमहंस ग्रेट अवतारीची तांणी एक दृश्टांत म्हूण दिलेलें अत्यंत सुलभ चेडवांगेल काळजी आसता कोणाक आसना व्हड घराणं
3-4 चेडूं आसा ती हांव सो काळजी आसल्या भाई ती एक आया और एक मेड सर्वेंट आसा ती लक्ष दिता आसा होल डे शी इज देर शी इज टेकिंग ती काळजी नावे आसा जाल्यार हांगा आसा सरी मागीर ती काळजी आपणाल्या चेडवांक गेली सो तितली निर्लिप्त जावन ती करता आनी बता सो तशी एक निर्लिप्तताचें एक दृश्टांत दिलेलें आत्मगल जाल्यार हांव 100 वर्स पयलीं खंय आशिल्लो हांव एक 50 वर्स न्हय तर हांव खंय आसतलो आनी ही खंय आशिल्ली आत्तां एक योग आयला मगली हांव आनी तें म्हण जाल्लें म्हागशीची गोतना मुखावेल गोतना आत्तां इट इज अ सेक्रेड रिलेशनशीप वील मेंटेन दॅट बट दीस इज नॉट द बी ऑल एंड एंड ऑल हें सगळें समविचार करून अशी थियरी म्हूण न्हय आनी उपासनान करताची एक प्रौढतयाना फुडें अशी सगळ्या शास्त्रांतू भजनेन सुद्दां एक तिकल्ले एक आनंद आसा तांत सांगात एक दृश्टिकोण सुद्दां एक परिपाक येवंक म्हणून आमी चिंतन करता आसा ती भयकीना नाजाल्यार नांव घेवन करया शिवा उमा महेश्वरी खुशी जाता ह्रीं श्रीं बीजाक्षर ओ सूक्ष्म चिंतन इत्यादी वॉट इज इट फॉर इट इज टू हेल्प यू गेट दिस क्लॅरिटी सो तशी त्या दृश्टीन आमी स्वाध्याय म्हणटा ती हें मोक्षशास्त्र म्हूण घेवन करता आसा ती कल्या मारी इंटलेक्च्युअल म्हणटा ती वेळ नातील मिती आनी आमी काल सांगिल्ली वारी ती भासच आमकां अजून येयनी वी आर नॉट इक्विप्ड विथ व्याकरण एंड न्याय टू अंडरस्टैंड ट्रांसलेशन्स विल बिकम मच इज लॉस्ट इन ट्रांसलेशन्स सो चिके केअरफुल आसका इतले एक बेस जाल्यार आमगेलें बेस्ड ऑन वेदांत चिंतन हगूर प्रवेश जाता मधुर प्रवेश जाता चिंतनांतू सिद्धांतूय स्पश्ट जाता आनी मागीर आतां भाश्यांत तुका सांगल्या ब्रह्मसूत्र भाश्यांत अथा तो ब्रह्म जिज्ञासा म्हणचे भितर अधिकार आशिल्ल मनशान हें चिंतन कोरयेद वाचयेद म्हणून नाजाल्यार उपयोग ना म्हणून आतां ग्लॉस ओवर इट कसलें षट संपत्ती साधन चतुष्टय पटपट हें केलें एज्युम्ड वी हॅव ऑलरेडी गॉट इट एंड वी गो शास्त्र रक्षण जाता आसा निश्चित रुपेण ज्ञान जाता कले गॅरंटी ना इफ देर इज नो कल्चर मारी गुरू उपसत्ती ना इंटेलेक्च्युअल नॉलेज जाल्यार बिकॉज वी गेट दॅट फीडबॅक इट इज वेरी डिस्ट्रेसींग जपन करता म्हण ना सम ग्रेट महात्मा वेदांत शिकयतास खंय गायत्री जपा हे डोंट वेस्ट टायम अर्थानुसंधानपूर्वक 5 पंत केल्यार पूर खंय वत्तास गाडी यू डू युअर जॉब टीच वेदांत एंड कीप शट न्हू उपासनेंत प्रवेश ना तुका मेळ्ळी गुरू दुसऱ्यांक कल्याक हें करचें अशी सगळी वी हॅव टू फेस दॅट एक पंता बऱ्योच परामर्श म्हणटा ती फर्स्ट टायम सूर जालेले इट वॉज वेरी गुड बँगलोर सभेंत देन वन पर्सन पायप्ड अप सो आमी जी आय हर्ड कल्लें मायंड नो इट कॅन ओनली थिंक ऑफ वन थिंग एट वन टायम मॉडर्न सायन्स हॅज प्रूवन वी नो बट इट इज प्रूवन कशी बट इट इज सो फास्ट वगैरे कल्लें सी इफ वी आर आस्क्ड टू विज्युअलायज नो सो इफ स्वामीजी इज आस्किंग इज टू विज्युअलायज एंड डू द मेंटल जपा सायन्सांत हांव खंयची जर्नलांत वाचलें की कोण आय डोंट नो वॉट हिज सोर्स वॉज जप करतना विज्युअलायज करूं जायना कल्याक आयदर यू विज्युअलायज रूप ऑर यू विज्युअलायज नाम म्हळ्यार दॅट सेम मायंड इज गिवींग यू आय एम सीईंग एन ऑल सो तूं उलयता आनी यू कांट सी सो वेन यू स्टॉप देन यू सी दॅट कोणें नाची बोर जालें आनी ती अक्कल आसा खंयची कलकी वाचून बुधवांचो उलयता इट्स सो फास्ट मिली सेकेंड्सांतू सो दॅट यू गेट अ कॉम्पोजीट हांवें पळयता सो दीस इज हेवी सगळें जालें लेवल्यार आय कॅन टेस्ट इट ऑल्सो ऑल पट एक आयडेंटिफाय जाता सो इट इज व्हेरी फास्ट दो देर मे बी वेर अटेंशन at 1 millisecond you are only getting shabda sparsha composite picture is being presented why now the same process goes in what is your problem खंय वाचलें मागीर ही कोटेड सम ग्रेट आचार्य सगळें वेदांत करता आसतना तांणी म्हणलो सो आमी प्रार्थना करता ती परंपरागत कला आयल्या तें आमकां मेळ्ळो कर्मान तूं एक शुद्धी हाडची आसता कर्माचें तितलेंची तात्कालीक सुख म्हूण सोडची जायना नॉट एडवायज्ड ऑल्सो करता करता तें स्ट्रेंथ येवंका एवरी टायम रोड कितलें रोडचें ग्रो अप न समवेर हॅव दॅट फायर स्वाम्या मुखार वचली दावा म्हाका रोडकाची म्हूण तशी एक एटिट्यूड आसल्यार कसलें करचें आस्क फॉर स्ट्रेंथ कर्मशुद्धी जाता तितलें एक रिलीफ मेळ्ळा फुडें उपासनेन तूं चित्त एकाग्रत येता दॅट इज अ प्रिपेरेशन फॉर ज्ञान
तशी एक साधक मेळ्ळ्यार ती गुरुशक्तीक खुशी जावन तथास्तु ज्ञान मेळटा. ही प्रक्रिया उपासनेचे त्यादी आमकां मूल हांतू अर्थ जायशना जो भजनेंतू स्तोत्रांतू श्लोकांतू व्याख्यांतू घुमटेकून मेळटा. सो तें एक निश्चय करून आमी चिंतन करतशेनी अत्यंत मनोहर एक प्रिय जावन आशिल्लें भजन वस्तुतः सुमार केल्लें आं. सो इट इज लायक आफ्टर 20 years वी आर रिविजिटींग दीस. खंयचें आशिल्लें? एक म्हण सोडया एटलीस्ट ओपन अप माय वॉइस हगूर. आतां आमकां कोप येनाच की ना. सो घट्टी उलोवचें जायनाची खंय करचें. आतां तुमकां पळयन आपूण भजन म्हण सोडया. खंयचो राग आधारीत राग न्ही. बेस्ड ऑन वीच गोत ना तुका ही आनी एकडी बसल्या खंयच बेस्ड ऑन वीच राग भूप कशें जाचें मुखा कले सा रे ग प ध सा ध प ग रे सा. भासुरा श्री भवानी भातु भातु भासुरा. मम हृदये भासुरा भासुरा श्री भवानी भातु भातु भासुरा. मम हृदये भासुरा नगपति कुल तिलकवती नेति नेति श्रुतीनां गतिः जगदोदय प्रलय रता जपा कुसुम भासुरा. भासुरा श्री भवानी भातु भातु भासुरा. मम हृदये भासुरा
घन नयन तनुश्रिता दहर कुहर भासुरा भासुरा श्री भवानी भातु भातु भासुरा मम हृदये भासुरा शिवा उमा महेश्वरी श्रीं ह्रीं बीजाक्षरी त्रिपुरमथन पतिव्रता तरुणतपन भासुरा भासुरा श्री भवानी भातु भातु भासुरा मम हृदये भासुरा मम हृदये भासुरा सो आता दोन श्लोक दोन स्टॅन्झाज आमी विचार केलो आनी ध्रुवपदाचे मुखार वचेद कले प्रश्न असल्या निमगे येते कले आशिल्वे अस्पश्ट न्ही कले उगड आसास की कालचें ना जायना शिवा उमा महेश्वरी श्रीं ह्रीं बीजाक्षरी आता नाव येता सती शिवा उमा महेश्वरी शिक्के संस्कार असल्यार मन प्रसन्न जाता देवी नाव तांत मागीर तिके चिंतन करचें सरल कल्याक दुसरें श्रीं ह्रीं बीजाक्षरी म्हूण तें आयल्या वी हॅव गॉन बियॉन्ड टायम वे आजकाल जालें थंय घडयाळ आशिल्लें वचून तें ट्रान्सेंडेड टायम खंय आसा म्हूण तांची ट्रान्सेंडेड टायम हें चलतना समजच ना पूज प्रारंभ करचे असल्यार करया कशी शिवा उमा महेश्वरी शब्दशः शिवपत्नी शिवा आनी शिव ईश्वरू तशीच शिवम म्हळ्यार मंगलम सो ती मंगलता हाडतल शक्ती शी इज दी ऑस्पिशियस मांगल्य आशिल्ली शिवा उमा 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 म्हणलें कशें येलें तें नांव पौराणीक दॅट गिव्स अस द रिचनेस वय न्ही सो हातूंत एक क्रम आसा नांव घेवन ताच्या आख्यायिकाचें चिंतन करून एक कनेक्ट जाता साधकालें आपणाल उपास्य आराध्य देवता सांगाती बट तितल्यान तूं संतोश ना आनी सूक्ष्म जावं का नावाचे आनी रुपाचे परे जावन असो डोंट एक्सपेक्ट मी टू बी सॅटिस्फायड विथ दिस मॅरी नेक्स्ट स्टेप इज बीजाक्षर सो उमा तप करता शिवप्राप्ती खातीर तप करतना अपर्णा पर्ण सुद्दां खावचें बंद करना फुडें अपर्णा जाली आनी ताचे पेक्षा जस्ट श्वास प्रश्वास मात्र तावसूक काळजी उमा कल्ल्या कशें करता इनफ म्हणलेल्याक उमा म्हूण नांव सो तशी वट्टायरी सांगके तूं तप कोर ना सिद्ध जाता फुकट मेळना एंड्युरन्स आसका
रेग्युलॅरिटी असल्यारी ऑल दीज फॅक्टर्स कम इन टू प्ले वेर यू कॅन एक्सपेक्ट अपग्रेडेशन खंयचेय शास्त्रांत तूं खंयचेय हां तूं थोडें केल्लें सोडलें मागीर मूड आयलें परत केल्यार शाश्वत ती विद्या प्राप्त जायना. ही ब्रह्मविद्या तांतूं आनी ह्या ब्रह्मविद्येन तूं एक्सटर्नल कसलें ना, इट्स ऑल इंटरनल स्क्वॉबल्स ओनली यू हॅव टू हँडल. तितिक्षा तप जप करतना आनी इज ऑल इंटरनल. कितलें तुमी भायरचें कारण दिया ती हजमिती ताजमिती हंचमिती म्हणून आपणे नोळेत बैसून दोळे चिमकेल्यार यू कॅनॉट ॲक्सेप्ट युअर सेल्फ. सो थंय इंटरनलच आशिल्ली ती मस्त बल जावंका म्हणूच ही प्रारंभीक गुरुस्मरण कोर न्हू एक भावात्मक कनेक्ट बसका रावन भावनात्मक शुद्धी करून मागीर आमी प्रवेश करता ती. सो इनिशियल हां तूं शिवा उमा महेश्वरी सामर्थ्यशील तूं तुजमी ती साध्य आसा तितलेंची मगल अधिकार म्हाका वाडोवचें आसा तांतूं सहाय दिवन मागीर तूं दिताचें ज्ञान. सो तशी संबोधन करतना नेक्स्ट लेवलार व्हेल्या नाम आनी रूप. नांव म्हणजे भितर रूप येता. कोण 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 नांव सांगल्यार समज आडनांव दिलें हां तें म्हण तशी सूक्ष्मांतूय आसता. इमिडियटली वी वॉन्ट अ कनेक्ट विथ रूप. बीजाक्षराज डोंट गिव यू दॅट लग्जरी. बीजाक्षराज विल नॉट परमीट. देर इज हिरींग म्हाका रूप ना ताजेर विश्लेशण कोर येद ह मारी र ई अनुस्वार कळ्ळें. तशी एक विश्लेशण कोर येद बिकॉज इट्स अ शाक्त प्रणव. वी विल आय थिंक टेक दिस अप. तशी कोर येद बट वस्तुतः गुरुमुख प्राप्त जालेली ती शक्ती मेळता मागीर ताजे समोची जप करना फुडें ती शक्ती जागृत जाता. परसेप्शन ती ह्रींग शक्ती कली हृल्लेख हृदयांत आशिल्ली भुवनेश्वरी बीज लज्जा बीज म्हणटा ती माया बीज म्हणटा ती. माया संकुचित जालेले प्रचंड शक्ती आपणाल त्रिगुणात्मिका माया घेवन नामरूपांत सतिगल केल्यार ती सांगता हें जण एक्सटर्नल मात्र आपण सर्वत्र स ह्रींग बीजाक्षर. तशी अर्थ चुकोवन कोर येता वट्टायर कोरका लक्ष घटलेन कोरका तावळतें हगूर सिद्ध जावचें सूर जाता. आत्मशक्ती जागृत जाता फळ दिता फुल एक कंप्लीट म्हणटात पूर्ण अनुग्रह प्राप्त जाता. देर यू डोंट हॅव दी एडवांटेज ऑफ कनेक्टिंग विथ अ रूपा विच यू कॅन रिलेट टू एन ऑल. तें पयल जाता म्हणूची दितन प्राय बीजाक्षर युक्त मंत्र आमी दिता ती. तुमगेले इष्टदेवतानुसार सगळे न्हय सूक्ष्मान तुमार बीजाक्षर मात्र आसता ती आसुफाव आसा ती जाल्यार नांव घेवन पयलीं कनेक्ट जावन मागीर त्या बीजाक्षराचें फळ उत्पन्न जावचें सूर जाता. तशें आमगेलें एक शास्त्र आसा. सो शिवा उमा महेश्वरी कोण कशी आमी कसं लागी हांव तुगेलो हांव तुगेलो अशी आख्यायिका वाचून वी बिल्ड दॅट कनेक्ट विच इज आर प्रोटेक्शन. ना जाल्यार ऑल आर इमोशन्स आर डेसिपेटेड इन मंडेन थिंग्स. शुष्कता येता ते शुष्कताय येवं नज रसता येवंका आनी एक प्रोटेक्शन जावंका म्हणून आमी नाम संकीर्तन करून देवा सांगात आमगेले संबंध करतना देवाक ताच्यान संतोष ना म्हणून बीजाक्षरे प्रदान करता गुरुमुख करून. सो तशी ह्रीं श्रीं बीजाक्षरी जावन आसा तूं म्हणून तशी हांवें तूं सांगल्या. एकच आसा चिक्केच एक सूक्ष्म येता वेदांतांत मांडूक्य उपनिषद कारिकान आसा ती ओंकार. ओंकाराचें विश्लेशण केल्या तांतूं मस्त वचनां वट्टायरी अ उ म अनुस्वार आसा. सो हांवें तुका कशी ह र ई हें माया बीज हें शक्ती बीज. थंय तें संन्यास म्हळ्यार संन्यास घेना फुडें केवल प्रणव जपांत अधिकार आसता. एक मॅन्डेटरी प्रणव जप मात्र आनी थोडे आसतले अनुष्ठानाचे इत्यादी आपणाल परंपरेनुसार बट वस्तुतः प्रणव जप आनी गृहस्थाक केवल प्रणव जप इज नॉट ॲडिक्वेट ॲट ऑल. आतां सगळें मस्त नवटंकी जाता ती सांगतल्याकय वतना करतल्याकय वतना कले जावंच ना म्हणून आमी थंड बसता ती कले धर्म संकट ना अधिकार जावंका. आनी देन संन्यास विधिवत संन्यास घेना फुडें थंयचे प्रवेश जावंका म्हणून ओंकार. बट देन अदर थिंग्स आर ऑल्सो देर डिपेंडींग ऑन द स्टेटस.
एकांतांत करता आसा मे बी सम अदर बीजाक्षर सम मंत्रा विल बी गिवन फॉर दॅट सन्यासी मठाधिपत्य मेळ्ळी मस्त सांबाळका मस्त मंत्र कोरका ती नाजाल्यार हँडल करूं जायना इत्यादी आसता बट कर्तव्य म्हणलें आनी कसलें आसना ओंकार जप ताची विश्लेशण उपनिशदांत केल्या पहिले ह्रिंगाच पळया एक विश्लेशण ह आकाश हम लम वम रम शम ते शम ते मुलाधाराचें हम आकाश विशुद्ध चक्रांत ह हे रंबस न्ही हे रंब म्हटलें गणपती हे हम हे सप्तमी आकाशांतू गर्जन करतलो हे रंबू आकाश म्हळ्यार सर्वत्र व्यापी शिवतत्व तांतू आपणाल्या म्हणून तागलपत्र हे रंभ येते गर्जन करतल हे रंभ म्हणून तशें अर्थ तशेंच हम आकाश सर्वत्र व्याप्तं शिवतत्व ह र अग्निबीज ई दीर्घ इकार ह र म्हणचे बिकॉज दे आर कॉन्सोनंट्स कोण हलंत आसा ती ह न्ही ह प्लस अ जालें सो ह र मागीर वॉवेल आयले स्वर आयलो ई आनी अनुस्वार ह र ई अनुस्वार तांतू चिंतन करून मागीर जप करतना ह जागृत अवस्था र स्वप्न सुषुप्ती आनी अनुस्यूत जावन आशिल्ली तुर्या ती अवस्था न्ही तुर्या तशें म्हणूं येता हांव आतां जागी आसा हांव सोपान पडयलें आनी डेफिनेटली हांवांची न्हिदोवन उठयला कल्याक आय फील द फ्रेशनेस तांतू सुषुप्ती अवस्थेन तूं अज्ञान मात्र आसा विक्षेप ना आतां हांव ग्रँड कोण न्हिदला म्हणून अनुभव आसना तें आपणाल अनुभव नातील मितींची सुख उठयना पळय हां आय सुखम अहम अस्वापसम हांव ग्रँड कोण न्हिदलेलो नाव आय रेकग्नायज बिकॉज ऑफ दी अदर मॅनिफेस्टेशन्स ऑफ पीस एटसेट्रा म्हणून आसता सो आमगे लक्ष खंयच्यार हें जागृत स्वप्न सुषुप्ती येता आसा तांतूकले एक लिंक आसवाय that is a Shuddha Atma. Chaitanya, if it is going through all these, it is not touched by that, but it is the adhisthana for all the perceptible avasthas. Murchantantyata, but that is not a normal hai. Sahaja samche teen avasthech adhisthana, where you are conscious of yourself, experiencing something. I experience this world right now, Sapnantu, a new world is created based on my prarabdha, and I am still aware of, oh, this is me, but when I get up, oh, the anubhav kelel haunch, but haun to aneshilo. That itself is an indication. For the jnani, at the tagalkal ek astitva, so that is as kalpanik as swapnavasthanto ek identity ashili. He is not concerned. Upadhiti. Aham malel anusyutasa swapnansudai hamasa, even if I don't register anything at that time. थंय वच काम आहे ते ओंकार जप करून हगूर मन शांत जालें तावडी आनी समाची शास्त्र चिंतन जालें तर शून्यांत शिरकूंच न्ही नॉट जस्ट अ सेन्स ऑफ पीस गो बियॉन्ड दॅट शून्यस्यापि साक्षिणी म्हणून देवील नाव आसा शून्यस्म कोण आगोत आसा ओनली इफ देर इज अ विटनेस बट नॉट अ कन्फाउंडेड लिमिटेड आयडेंटिटी विटनेसिंग शून्य अहम दॅट शुद्ध चैतन्य विटनेसेस दॅट तीच ती सो तशी खंयच्यार हे सगळे अवस्थांचे खेळ जाता ते अधिष्ठान हाव म्हणून ओंकारांत आसा अ उ म घेवन आनी ह्रिंकारांतू ते शक्ती जागृत जाता आनी तें एक परसेप्शन म्हणून येद दृढ जावच्याक सामर्थ्य मेळटा तितूंत जायना पूण ओंकार जपांतू तुरयांतू जी हेंच मगल आत्मा स विज्ञेय प्रपंचोपशमं शिवं शांतं अद्वैतं चतुर्थं मन्यन्ते not restricted by these three avasthas. So what are tantu nachi? These three avasthas, if you perceive, you feel okay, but vastutah adhishthan matra sa prapanchopashamam shantam shivam advaitam chaturtham manyante sa atma sa vigneya hai aham rupena jnana prapt kurka mun सांगले हांतू ते अधिकार प्राप्त करूंक आमी भक्तीपूर्वक तेगेल बिजाक्षर सुद्दां आमी वापरता ती ह्रीं श्रीं बिजाक्षरी सो बिजाक्षर
तिगल आनी निकटतम म्हणून तिगल वस्तुतः एक परिचय करून दितलें वय की ना. एक मनशाल परिचय जाता मस्त गोतस चिके इंटरॅक्शन जायना पडटा स्वभाव कळटा आनी एक सलग जायना पडे आनी कळटा तशी नामान कळटा बिजाक्षरान आनी लागीं वचोलेली बारी आनी फायनली जस्ट लेट गो ऑफ ऑल दुराग्रह अहम रूपेण आत्मरूपेण ते ज्ञान प्राप्त जावंक दॅट इज प्युअर वेदांत. दिस ऑल्सो इज लिडिंग अस टुवर्ड्स दॅट. म्हणूच अशी चिंतन करतना ते सिद्धांत स्पश्ट आसका आनी सिद्धांतादिकान हांव वता आसका एकदम ते सिद्धांत वचून म्हाका कळ्ळें अहम ब्रह्मास्मी म्हणून बसचें न्ही. हो क्रम हांत दाखयला तितूंत ते गमटे आसा. त्रिपुर मथन पतिव्रता त्रिपुर मथन परत ते शब्द आयल्यात मार्मीक. तीन पुर आख्या एकाच ईश्वरान केलेलें आनी कोणा ती साधन्या असो सण आडंबर करून शिव महिमन स्तोत्रांत येता. संकल्पान जोडोवन घालयेचें इतलें आडंबर केल्याक एक खुशीन करता सापडालीच सृश्टी म्हणून इतलो तांत एक माधुर्य समचिंतन केल्यार तशी तो त्रिपुर मथन ह्या कॉन्टेक्स्टान त्रिपुर मथन केल्यार खंयचे जोडोवन काडचें आसा. हे तीन पुर आसात न्ही. तीन अवस्थाज आसा ती मगल आयडेंटिफिकेशन इज ओनली विथ टू अवस्थाज जाग्रत आनी स्वप्न आनी हांव न्हिदलेल म्हणून हाजे प्रेमाक हांव आसा म्हणून म्हाका गोतनाची कंप्लिटली अशी अनुस्यूत जावन आत्मतत्व आसा हे तीन अवस्थेक धारण करता आनी हाजे परे जावन असं कल्पना सुद्दां ना. तें एक बंधन कलस तें जोडोवन काडचें अथवा स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर म्हणटा ती मस्त हांत विश्लेशण ना करचें. एक स्थूल शरीर म्हणून गतस जाल्यार एक सूक्ष्म शरीर सगळें अंतकरण चिंतन करचें भावना इंद्रिय हें घेवन प्राण इत्यादी घेवन सूक्ष्म शरीर आसा आनी बिजा अवस्थांत कारण शरीर आसा. ते ही तीन पुरां ताचें सम मथन करतले म्हळ्यार डिस्ट्रॉय करतले न्ही. आयडेंटिफिकेशन हात सांगा ती हांचे हांव हाजे परेकले ना म्हळें तें एक अज्ञान जें आसा भ्रम उजळोवन काडटलो तो त्रिपुर मथन. आतां तुगेल तें म्हाका ज्ञानम संहारः म्हूण स्वयं तंत्रान सांगल्या. संहार म्हाका ज्ञानम संहारः. आख्या एकांतू पौराणिक असुरांगेल वध करतना संहार संहारूची आमगेल कॉन्टेक्स्टांत केल्लें ज्ञानम अज्ञानाचो संहार करतलो तो ईश्वरू मोक्ष दिवयतलो तागेलो संहार अज्ञान नाश करतलो. तीन पुरांक आमगेले तीन शरिरांक नाश करतलो न्ही. आयडेंटिफिकेशन जाल्ल्या आमकां तें लचक येनी. वी कांट यूज दीस. इफ वी कॅनॉट यूज दीस वी कॅनॉट बिकम अ निमित्त. इफ आय एम कन्फाउंडेड आय एम रिमिटेड टू दीस सगळें मगल काळजी हें घेवन वची मागीर फुरसत म्हळ्यार दावा हांव तुगेलें आराधन करता हें तूं म्हाका दिलें न्हय मे आय यूज दीस टू द बेस्ट म्हण तशी कनेक्शन आमकां जावंक वय की ना. कलेक जबाबदारी सुद्दां घेतल्यार मगल हांवें म्हूण बसल्यार टेंशन येता. I have to do this and I'll be guided, I'll get all resources, whatever. So you go on checking out, am I doing it well? Are you happy with the way I'm doing it? एक पुत्र सुद्दां म्हणटलो तूं केल्या मुख हारवरचें आर यू हॅपी. एक एसायन केलेले जॉब समज आसल्यार हें मगल म्हणून धस्स जावं का म्हणना बल्कि आयल्या आनी सप्लिमेंट करतले आनी मार्गदर्शन दितले आनी अधिकार वाडयतले सुद्दां सांगात आसल्यार एम आय डुईंग इट करेक्टली म्हणून तें एक वी लूक टू दॅट. इफ यू आर अलोन कल कोरका म्हूण कळना थंय तें गुरू एलिमेंट कम्स आनी मागीर यू एन्जॉय दॅट. सो ते निमित्त जावचे प्रक्रियेन तूं आमी प्रार्थना करता ती ज्ञान जावं का भंय ताजे पयलें हाव टू यूज दीस. हांव इतलेंची म्हूण दुख्खी जावचें ना हाजे परे जावन आसा इन वीच केस निमित्त मात्रम भव म्हाका सव्यसाचीन मेरी कोण सव्यसाचीन संबोध अर्जुन म्हाका सव्यसाचीन म्हणटलो सव्य मार्गस्था लेफ्ट रायट केन्ना केल्या की आर्चरी महाभारत येता तांणी तातूंत घाणयाडे सण आसता ते पळयलें कसलें म्हूण दिसतालें. धनुश धर न्हू ताण चेस्ता कशें करचें हें तें सगळें दाव हातांत धनुश धर न्हू ताणता ती तितूंत जाता. उजव्या हातान स्वयं धनुश धरून ताणचें कोणाक सामर्थ्य आशिल्लें एम्बी डेक्स्ट्रस म्हणटा ती तो सव्य साचीन
what does it imply? Imply dexterity. He has learned how to use his body and all. He has gone through all that. कितलं अपमान सहन केलें, कितलं भोग केला, कितलं ऐश्वर्य आशिल्लें. Still he clings to Krishna. वय की ना? सव्य साचीन. सोण घालनी हें जालें. चॉयस आसतना सुद्दां दुर्योधन तुका वेरी कॅल्क्युलेट तुका वैष्णवी सेन मेळ्ळ्या पुरो आनी तूं कसलें युद्धान तूं आयुध घेवचें ना काय तूं थंय राब म्हणून सेन वचो तूं जाय तितलो ताका एक आयलो निमित्त तो जाता डेक्स्टेरिटी बिकॉज ही हॅज हँडल्ड हिमसेल्फ करेक्टली बिकॉज ही इज अंडरस्टूड कसलें जावं हांव सोण घालना तो म्हाका सोण घालना कितलेंय दुख्ख सकलें सामान्य न्ही कितलो मानव आनी म्हाका शिपडल्या थंय कौरव कसले ना 5 ग्राम दी 1 ग्राम दी मैं सुद्दां ना म्हणटा ती तितले एक तिनका भी नहीं दूंगा कल करतली जंगलांत वचून थंय हॅरेस करतली आनी खंयचे राज्यांत वचल्यार दुर्योधन म्हाका शिपण थंय खलास करून हांकां हॅरेस करतलो सो देर इज नो वे युद्धाची म्हणटा ती कल्या कर संधी कल्या कर न्ही कृष्ण आशिल्लो सगळें ट्राय केलें आनी इट वॉज नॉट समथींग तुमकां कले दिना ती खंय वचा ती तुमी खंय वता तें म्हाका शिंवन आमी हें करता तांकां तें मद चडलेलें वस्त्रहरण सुद्दां करचे प्रयत्न करतना भीष्म सगळे नोळेत बसल्या ती आतां तो सोडतवे तशी सो गोत्तस युद्धाची कितली तांणी दिना म्हळ्यार ओके वी एक्सेप्ट पूण खंय वचुले आसता खंयचे एक रायाल आश्रय घेवंका ताका नश्ट करून हांकां परत त्रास दिताली सो युद्ध आनी कसलें ऑप्शन ना म्हणून तशें आसतना आयल मनुश्य तप्त म्हणटा ती समाजी तप्त म्हळ्यार जोडून वचुलेलें न्ही तपस्या कोरून तप्त जालेलो तो सव्य साचीन खंयचे हातूं एक श्वास घेवन परत शरण वतलो तांचें नांव शिष्यस्तेहम शादी माम प्रपन्न म्हणिला तो सव्य साचीन आनी प्रॅक्टिकली ऑल्सो तो एक रिमार्केबल एक आर्चर आशिल्लो ताका नांव तें तशें आयलें सव्य साचीन म्हणून द्रोणाचार्य बेस्ट शिष्य म्हणून थंय ताका निमित्त मात्रम म्हणून उपदेश दिवचा जाता हें केलें तें केलें आजुनी कितें रडता असल्यार खरी आनी गमटे कोण कोण बिहेवियर सेल्फ म्हणून कशें मुखार कोरया इन द होप दॅट खंय पूण हातूंचे आपण जाय न्ही एंड आय कॅन एस्पायर फॉर समथींग बेटर रोण असो अशी असं म्हणी आस तशीची बट यू आर एंटायटल टू समथींग मोर म्हूण कोणाक केल्ल्या तो मनुश्य देवाल्या प्रार्थना करता तात्कालीक म्हाका दुख्ख निवारण करचें आनी सुख प्राप्ती हितून भाग घेतल्यार सुद्दां वस्तुतः तुगेल्या चरणांत तूं मगलें चित्त लीन जावंका तें मगलें लक्ष तितलें म्हाका एक हें अधिकार दी आनी प्रारब्ध आसा आपणाल कर्तव्य पालन करतना तांतूंची शिरकू नज म्हूण तितले एक अधिकार दी तशी एक सव्य साची म्हाका केल्यार निमित्त म्हाका जावचेंच म्हूण हांगा इट इज इम्प्लायड त्रिपुरा मथन पतिव्रता तागेली शक्ती जावन आशिल्ली तिका आमी इनवोक करता आसा ती ईश्वरान सुद्दां करची शक्ती घेवन वची ते राक्षसांगेल नाश करचो तांगेल एक फोर्ट्रेस आसा पुरो नश्ट करचें जाल्लें मगल कसलो आसुरीक बुद्धी आसा आसुरीक वस्तुता केल्या असुषु रमते इति आसुरः प्राण हातूंचे कोणाल रमण आसा हें आवडटा टेस्ट शब्द स्पर्श रूप गंध तांतूंचें एक आकर्शण आसा असुर तो मानव शरिरान धारण केलें सुद्दां वय की ना की धांवन थोड्डस का ते मी जो हें तें म्हूण न्ही तें एक आसची विंगड स्तरारी मनुश्य सुद्दां असुर जाता खावचे पिवचे हातूंची गमत इतले पयशे कमायले इतलें केल्या दावान भोव बरें केल्या मगल सारकें भक्त ना केल्या कितले दिल्यार मगल पळयत कितले दोळ्यान तूं जाय तें दावाल चिंतन केल्यार चिक्के जाल्यार मागीर जालें घोटाळो असुशुर मतेने असुर ना काही असुर बुद्धी वचो कल्लें आसल्यार हांव तुगेलें म्हूण तेंच आनी दृढ जावंका म्हणटलो निमित्त जावचें ताजे मीत साध्य आसा तशी मनुश्याक साधकाक ती शिवपत्नी जावन आशिल्ली पतिव्रता म्हणजे भितर ईश्वराल संकल्प सिद्ध करतली म्हणूच हें त्रिपुरांत तुका कसलें मगल एक अज्ञानवश आयडेंटिफिकेशन आसा तें नाश करी देवी म्हणून आमी प्रार्थना करतात अर्थ येता तरुण तपन भासुरा तशी करतना मागीर समज अनुष्ठानन करतना काल सांगेल वारी प्राणायाम इत्यादी कोर न्हू एक 5 मिनट 15 मिनट न्ही चिके चड बयसून करता आसन सिद्धी म्हाकलें बदच सांगल्यार 3 तास जस्ट एक आसनान बयसून स्थिर जावचें सामर्थ्य जाल्यार
फिजिकल आसनसिद्धी जाली म्हणटा ती. मागीर नेक्स्ट स्टेप आतां आमी तें सांगनात सुद्दां हें आमचें जायना म्हूण सोडटली म्हणून हगूर करा ती म्हूण सांगता ती. तांतूय थोडे नियम हाडा ती. 2 प्रकारचे एक प्रक्रियेन जप करा ती म्हणून. एक स्नान इत्यादी करून सकाळीं बसचें. खंयचे मनशाक सकाळीं बसून जप करता मेरी मुखावेल सगळ्यो दिवसाची काळजी आसता त्या वेळार ना मागीर म्हूण कशें म्हणटा ती. बिजनस कॉलेज सांगना तूं ए मागीर यो म्हणून कितलें इम्पॉर्टंट असो. देवाल सांगात चर्च करतना कल्याक तो रडतस म्हणून हांव तें करता म्हणून करता. सो तशी एक प्रायोरिटायज करचें नित्याक बसून करचें आसता. तांतू मागीर तितलें एक करून रेग्युलर जावचें सूर जालें मेरी देन वी कॅन टॉक अबाउट क्वॉलिटेटीव एक क्वॉलिटी इनक्रीज करची. तांतू मागीर कशें बसका श्वास प्रश्वास इत्यादी एकाग्रता कशी हाडची आनी डायफ्रामॅटीक ब्रिदिंगान सूर जायना फुडें वाणी. ओम नमो नारायणाय ओम नमो नारायण नमो नारायण. उपांश अंडयो ब्रेथ. इष्टमंत्र उच्चारण करचें आसना. दुसऱ्यांक सांगचें शिष्य गुरू देव ते जाणा मात्र. सो तशें आसतना ते प्रॅक्टीस करतना दीक्ष घेना फुडें उपांश पयलीं कर येता कोणें आयकुनूच म्हणून. जाल्यार वस्तुतः कशी वट बंद जावंका ती जीभ हालता त्यावेय बंद जावंका मनांतूंच तो जप चलका. वैखरीन थानू मध्यमांत हाडका. मध्यम आसतरारी समज तो मंत्र जाता असो. दुसरो विचार सुद्दां आयल्यार त्या वेळार म्हूण मनच सांगता. कल्याक मनाक रुची येयल्या गोडी म्हणटा ती. संत महापुरुशांक गेलें विठ्ठल विठ्ठल म्हणटा आसा ती सगळीं म्हणटा ती. कोण ते अनुभव केला ताजे रोमांच जाता असो आनंद येता असो कल्याक पोत ना. बट आमकां सुद्दां हें सम करू सूर केल्यार अनुभव जाता. शांत जाल्या मन ताजे एक चस्क लागता. ही शांती असो एक पॉयजाची म्हाका तें परत परत जावंका म्हणून मागीर ती हगूर हगूर टॅक्निक्स येता ती. श्वास प्रश्वासान समज केल्यार तुमगे लक्ष वाणीचे सूक्ष्म स्तरार वता आनी अत्यंत सारस्वत म्हणून घेतात पळय हाजे जो अभ्यास करा ती नजर निर्लज्ज म्हणून तुमी लोक. सरस्वतीला आराधन करता ती. सरस्वती कशी प्रकट जाता वाक रुपेण वाणी रुपेण विद्वत्ता हें तें म्हणटना उरलेलें मात्र न्ही तर वाणी प्रकट जावचे पयलें कल्ल आसता. तुमगेले विचार आसा ते मानसीक करनातिल्लें वाणीची वैखरी मध्यमा वाणी पश्यंती वाणी परावाणी म्हणून असो. वाणी म्हणजे पळय वाक तिगेलें प्रकटन सरस्वतीची थंय तिगेलें एक एक स्तरार आराधना जाली जाल्यार ही सारस्वत न्ही नामके वास्तू मात्र. सो तें कोरकाची नॉट ओन्ली ह्युमन बॉडी म्हणलेलें हांवें एक तुमचेर आयल्या म्हणून कोरका. फुरसत ना म्हूण म्हणनाका ती नेक्स्ट खंयचे जन्म मेळटलो परत केन्ना मानव शरीर मेळटलो कोणा गोत आसा उपेक्षा केल्यार म्हणूच भी ना तिलें कोरका कोरका न कोरका. पयलींची जातकी ना की हें म्हूण बसचें ना त्याने एक हडपण. नो आय वॉन्ट टू बी वेरी श्युअर दॅट इज वाय 10 years आय डीड नॉट टेक आनी बुडली. 5 minute बसून कोरोक जात की ना की मग खंय सूर जातली गाडी. पात दिसता बरेंची कॉन्फिडेंट म्हणून. ओके कल करचें आसा. सो आतां करतना आमी प्रयत्न शीघ्र करता ती भजन घट्टी म्हण का हो लाजता म्हणटा ती तें आनी एक अपशकून. स्तोत्र म्हणटना विंगड तांत एक क्रम आसता. वैदीक मंत्र तर आमी कोणाकय म्हणूंक बसना ती अनलेस पाठशालेची ट्रेनींग जालें एकाच एक स्वर घाल्या घोटाळा. बॉम्बे वचल्यार एका पाचीन घेवन 21 पंतां गणपती अथर विशेश येता. आमगेले विद्यार्थ्यांगेले सगळे स्वरभंग जावचे आसूं जाल्यार एकाच एक मारत अशी पळय खबरदार तूं मायक घेतलें आनी आमगेले सभेन तूं म्हणलें. लोकमान्य तिलकान म्हणलें का करी राष्ट्र संघटना काम करता आनी तूं कले हें ना बट समज उच्चारण स्वराचे ना जाल्यार प्रयत्नच करनाका. ते भयंकर घातक जाता. वेदांतूच सांगल्या शिक्षांत सांगल्या
एक स्वर हांग थंय जाल्यार उलटीचें जाता म्हणून मर्याद दिया ती म्हणून. सो एक्सपेरिमेंट करूं नाका ती. आमगेले कल अधिकार आसा थंय करका, जबाबदारी कल आसा करका. जबाबदारी ना तेल कशें दिता थंय. तूं ड्रायव्हिंग येता मागीर केन्ना निमगूंच तें पयलीं निमगूंक का नवें. बिगा दिला धाडायन आपड मारी पुलिसा थंय वचून तुका कोत नाशिल्लें हांव यो म्हळ्यार केल्लें. तशें कल्याक करचें. सो खंय खंय वताच गाडी अशी आसा. सो तशी एक आसता एक लौकीक हें ना कल्याक ना म्हणून एक हें कोण केल्यार आमी ताजी उपेक्षा करता ती आमी कले उलोवच्या वचना ती सावधान नुकसान जायना म्हणटा ती कोणें करना ती. मस्त केल्यार दोश लाख चान्स आसा ते करनात म्हणून आमी संतुश्ट. इन्फ्लेक्शन म्हणटा ती वय की ना. लौकिकांत ना वय तो आयला म्हळ्यार आयला म्हणजे तो आयला वय म्हण तो आयला म्हणजे भितर आयला वय म्हण जाता प्रश्नात्मक जालें. सो आनी सूक्ष्म स्तरार चिकेक हांगा थंय जाल्यार आनी परत परत जाल्यार दोश लागू सूर जाता. आनी वैदीक म्हणटा उदात अनुदात स्वरित आनी स्पश्ट आशिल्ली ती यू कांट प्ले अरावंड विथ दॅट. बट पौराणीक मंत्र न्ही इक्वली पावरफूल आमकां उपाधीय सिद्ध जावन आशिल्ले तितलें रिस्ट्रिक्शन आसना. सो तांतूं एक स्वर आनी घान सुद्दां म्हणल्यार कसले दोश जायना तें घेवन आमी करता ती. सो तशें आसतना करचें करकाचें जाल्यार मगल जप हांव करता गुरुमुख जाल्यार जप घट्टी कोर ज 10 वर्स जाल्यार कल्याक बगी बंद करका. एक पंत बंद जाल्यार वट हालोवचें बंद जाल्यार जीब सुद्दां हालोवन वच म्हूण प्रयत्न केल्यार तो पाप मंत्र एक जाता आसा. आनी दुसरें चिंतन जाता आसा. मंत्र इज जस्ट वन थॉट डेस्परेटली बचाव म्हणटा आसा. आनी दुसरो सगळे विशय तेजे थंड तो कशें उलयलो हांव फाय पळयता म्हणून तें विथ इमोशन येता. हो एक थॉट दॅट इज अनदर थॉट. हो एक विचार कळ्ळें ना. थंय ते श्वास प्रश्वासाचे एक रेग्युलेट करचे भितर एक आमी चॅनल म्हणटा ती तशी हगूर तो मंत्र भितर वचून सूर जाता. एक रक्षण येता आनी मन अशें म्हणटा येनो आतां मंत्र करता अशें म्हणून. थंय तितलो एक प्रयत्न केलेले साधकाक आमकां खुशी जाता कले मुखार आमी कले एक मार्गदर्शन करूं. सो तशी मध्यम स्तरार जावच्या सूर जाता. मध्यम स्तरार म्हळ्यार आमगे लक्ष मध्यम वाणी खंय आसा थंय वता आनी थंय फास्ट आसता. नैसर्गीक तें म्हणूच जप करतना हे सगळे भ्रम थोडे आसा ते आय थिंक आय एम ब्रिंगींग दॅम ऑल आउट. इतलें वर्स केल्ल्या बट नो कल्याक ना तें हगूर कोरका मंत्र हगूर कोरका उच्चारणान तूं मानसीक जपान तूं करतना तुमगेलें खंय लक्ष वता आनी सूक्ष्म आसल्यार थंय मानसीक प्रक्रियाच इज फास्ट. वय की ना योर थॉट्स आर फास्ट. वेन यू हॅव टू एनन्सिएट वेन यू हॅव टू प्रोनावन्स यू हॅव टू नॅरेट समथींग एक प्रसंग सुद्दां तितलो वेळ जावंका तुमकां. बट मना स्तरार म्हाका कली निमूच भितर उगडास आसा वत आसा. एक विदीन 2 seconds I have remembered, I have held in my mind, captured in my mind, I am thinking of that whole incident. But when I have to put it sequentially, Vaikhari, it is going to take time. So once I stop Vaikhari, I should be able to go Mantransudai at the speed where it is being repeated at that level. Madhyama म्हणटाती ते करून चाक श्वास प्रश्वास रेग्युलेट जायना. दोन केलें थोडे वेळ जातलें बट ते सुटचे भितर दुसरो विचार येता ती. सो यूज इट इंटेलिजंटली. घुमटे कोण थंय जाता थंय मागीर एक शांत जालेली पॉयज जालेल्याचे एक आनंद येता. सो मनाक आनी कोरका म्हूण दिसता. रिलेटिवली सेफ आनी चिके सूक्ष्म जायना फुडें वस्तुतः मस्तकलेतांत अनुभव येना. कॉन्शियसली यू मे नॉट बी अवेर. पळय नवें नादुल वेळ बरेंची हेंकल्लें बरेंची कशें आसा मीठ समज ऑल दॅट खुशी जाली. इंडायजेशन जाय न्ही नवें गुरू जाय न्ही नवें आजकाल जालें गोतू ना. डायजेशन कशें जाता एब्जॉर्प्शन एसिमिलेशन कशें जाता आय एम नॉट कॉन्शियसली डुईंग इट म्हणून जाय न्ही म्हूण वें शरिरान सुद्दां कसलो जाता सामकां म्हाका कळ्ळ्यार मात्र जाता म्हूण ना. ह्या सूक्ष्म सरळ म्हाका कळ्ळ्यार मात्र जाता म्हूण कशें म्हणचें. थंय तें एक
संघर्श जाता तें अहम म्हणलेलें अहंकारू ताका कळना तिलें मस्त जाता तसो शरणापन जाल्यार हगूर हगूर सूक्ष्म स्तरान प्रवेश जाता. नाजाल्यार बरे साधकाक सुद्दां एक काळजी मेती एक दुराग्रह समज आतांच की ना म्हूण हगूर करता म्हूण ना. लेट इट बी. तुमी हगूर करता सती विधानाचे जप म्हणूची गिव युअर सेल्फ 10 minutes 5 minutes अशी बशील तावळी आनी डू द जपा. माळ नाका हें नाका. एनीवे मंत्र जप निरंतर करतस का इश्ट मंत्र तातूंत कसलें अनवाळें आशोवचें आनी कसलें ना. मानसीक आशिल्ली मेती. केन्ना कोर नजो इश्ट मंत्र जप. केन्ना श्वास घेवनच तुवें कले कुटुंबेन ते कले जाल्ल्या कल हॉळ म्हणटात न्हू हांगा हॉल हें नासल्यार तितले दिवस कले आपणच हें म्हण आसल्यार सुद्दां तितले दिवस तूं श्वास घेना हांवें थोडे जप कल्या करनाचो. उच्चारण करचें देव विग्रहाक आपडचें चड निशेध आसल्यार सुद्दां इश्ट मंत्र जप बंद करता म्हूण कोणें सांगनी. सांगता ती भट्ट नाग प्रतिश्ठ करचें आसल्यार आनी ते 1-2 दिवसांचे आशोवचें म्हणून इश्ट मंत्र जप सगळें करनाचो. ताका कोण सांगलें तूं तुगेलें काम कर न्ही. वैदीक आंगेल विंगड साधक आंगेल विंगड मानसीक स्तरार हें सगळें नियम जाय. विंगड नियम जायनात न्ही विंगड नियम येता ती. थंयची शुद्धी अशुद्धी विंगड भायरची अशुद्धी शुद्धी विंगड. अनर्गल चिंतन करचें अशुद्धी मानसीक स्तरारी निरंतर अनर्गल चिंतन जाता तसो घोंटेकून पूज करता तसो कळत बाय. पयलीं तें सम करी मागीर एटेंड टू दॅट. तें करतना भायरची यू नॉट कन्सर्न. सो तशी एक सिद्धांत करेक्ट आसल्यार निरंतर करतना आमी सांगता आशिल्लीं तुमगेले नित्याच करतना एक्सपेरिमेंट केल्यार मागीर अयो फास्ट केलें सांगिल्लें जाल्यार समजालें की ना तशें नाका. तुमी कशें करतात करा ती. मागीर एक 5 minutes 10 minutes बसून एक्सपेरिमेंट विथ वॉट आय एम सेयिंग चलता आसा. माळेचो घेवंका म्हणना. कॅन आय लेट इट स्पीड अप. ओम नमः शिवाय मंत्रस प्रायः साधक आंगेलें फास्ट करतना येता. सो दॅट नो इट इज नॉट कमिंग आउट ओम नमः शिवाय ते आय डोंट फील इट इज आय एम सेयिंग इट फास्ट वतना म्हणून रिलॅक्स accentuate that. ओम नमः शिवाय कराती. ओम नमः शिवाय अश कराती. सो य अस मिस जायनी इन दॅट्स फास्ट है म्हणून तितले एक तुमगे कॉन्शियस मायंड म्हणटा ती ताका एक आश्वासन मेळना फुडें लेट इट हॅपन. मागीर द फूल मंत्र अशें मंत्र सिक्वेंट ओम नमः शिवाय अशी येना ती फूल एक मंत्रचें तसो एक पॅकेज तशी अनुभव जावचे आसूं. ही लक्षणां ध्यानांत प्रवेश जातस म्हणून. सो तें करूंक हें सगळें बिजाक्षरान जावंक ती जायना. पूण मागीर त्रिपुरा मथन पतिव्रता जावन आशिल्ली सृश्टी स्थिती लय करतली ती शक्ती आतां आमकां एक जीव भावांत बद्ध आशिल्लें शरीर घेवन मात्र चिंतन करचें एक कसली एक दुख्खमय स्थिती आसा. तातूंतल्यान हगूर हगूर काणू कोण हांव म्हणून तें बोध दिता. तशी देवीला आमी आराधन करता आसती आनी अशी सण करतना कसले एक नादाचो अनुभव जावचो कसले एक अनुभव म्हणटा सेन्सेशन खुशीचो अथवा एक कसले रक्तवर्णीय जपा कुसुम भासुरा म्हणटा ती हांगा तरुण तपन भासुरा. तरुण म्हळ्यार यंग जस्ट उदीत जाता सूर्य कशें आमी पळयतात वा म्हणटा ती ते शेड्स ऑरेंज रेड हें सण ग्रँड जाता आसा. वैऱ्यान पळोवच्या पळोवं नाका ती तवळ पळोवच्या जाता तशी एक लालिमा म्हणटा ती दिसूसूर जाता अनुभव जाता साधकाक. तें अत्यंत सूक्ष्म आंतरीक ध्यानांत अज्ञान नाश करतस ज्ञानाच उदय जातस. देवाल एक आवाहन केलेल्याक आगमन जातस तें पयलें संकेत तें हें साधन करतना जाता म्हणून तें तरुण तपन भासुरा. ते भा म्हळेलें अंततगत्वा चैतन्याचें प्रकाशता बट क्रमेण करतना रक्तवर्णीय तिगल तें एक द्योतन जाता. म्हणूची आराधन करतना सुद्दां तशी आमी करतात वय की ना. शक्ती गणपती मंत्रण दितना अरे प्रभावळी आसता न्ही देवाल प्रभावळी कल्याक आसता. भांगार भांगार म्हूण पिता ताजी एक विंगडची ऐश्वर्य हें तें लौकीक स्तरांत विज्युअलायज करतना खंयचे एक पदार्थ ताजे एक प्रभावळी सदृश भांगराचे एक वर्ण विज्युअलायज करूंक जालें म्हूण जाल्यार
ऐक्य जावच्या सूर जाता. म्हणूची भांगार सदृश नाजा भांगरा चेंची सण कल ते करता ती ध्यान करतना ऐक्य जावचें साध्य जाता. विज्युअलायझेशन दट इज व्हेरी व्हेरी पावरफूल. ईच कलर तशीच रक्तवर्णीय अज्ञान नाश करतलें आनी ती एक भांगरा प्रभावळी इत्यादी म्हणून विज्युअलायज केल्या सुद्दां सलग मात्र न्ही ते देवताला अनुग्रह जावच्या सूर जाता. सो तशी तरुण तपन भासुरा जपा कुसुम भासुरा अशी सण हांगा दिल्या. दहर कुहर भासुरा. ते लास्ट लायन्स तिगल प्रकटन कशें जाता म्हूण हें संकेत दिल्या ते. आनी जायनी जर घोटाळ जाल म्हूण ना जाल्यार भो बरें खुशीची. बट जाल्ल्या अशें तांतू शिरकू नाका ती. आनी सगळ्यांकय वचून म्हाका न्ही हें जालें म्हूण नाका ती. नाजाल्यार तांतून शिरकता. मागीर जावचें आशिल्लें 1-2 वर्सां शिरकत गाडी. सो ते अहंकार त्याग करा. ती अहंकार म्हण दिसना एक खुशी सांगता न्ही कोणा सांगाचें कोर नाका न्ही. मर्याद दिया ती ताका कसलो प्रसाद मेळटा तसो सांगचेंच असल्या गुरूंक सांगता ती. गुरूंकय त्रास दिवं नाका ती. हॅल्युसिनेशन आसता आमकां कळटा आतां कसलें म्हणचें. सो आमी सांगल्यार मागीर करा ती खुशीची. एंड एनीवे क्रॉस गो बियॉन्ड दॅट. सो जातना इट्स अ व्हेरी गूड इंडिकेशन. तें जावचें साद आसा नादाचें आसा ती हें आसा ती. आनंद आश्रम स्वाम्यांक गेले चांप्याचें परमळे आमचें जाता कितलीं जालीं तांगेले प्रसादन म्हणून. तें एक विलक्षण एक अनुग्रहाचें लक्षण. ट्रेडिशनली सुद्दां कसले परंपरेचें आनी उपासनेचें आसा तें मार्ग आसा ती तांतूय हें सगळें लक्षण दिश्चें साध्य आसा. जागरणाचें लक्षण. सो तें जावं का म्हणून आमी प्रार्थना करतात देवी चरणी. एक जिवनांत एक माधुर्य यावं. आमगे तात्कालीक सुखवर्धन दुःख निवारण जावं. बट हांतूं तूं सीमित ना हांवूय सीमित ना. सो तें एक बंधन आसा. हें घेवन मात्र हांव म्हणेल तें एक भ्रम वचो कितली अशी शरीर घेतलें आनी ती स्वर्ग प्राप्ती जावन आसका इंद्र जावन आसका खंयची कल्पान तूं कसलो उगडास आसा. खंय नरकांत वचून आयला एक प्रत्येक जीव. असंख्य जन्म जाल्या ती आत्तपुणी शिक्या. डोंट लिमीट युअर सेल्फ टू दीस. युअर डिमांड्स ऑल्सो. तितूंत तें एक पॅरलली दृढ संकल्प करका पडटा. तावळी तुमी कसले प्रार्थना करता ती हें जावं का तें नाका म्हणलें इज एक्सेप्टेबल. अदरवायज तांतूंची यथा मां प्रपद्यन्ते तांच तथैव भजाम्यहम म्हळ्यार तांची तितल्या पुर्त तूं मले आयल्यार तितल्याच्यान दिवचें जाता. आनी कसलें करचें. हां आनीकल कितें आसा ह्या संबंधांत म्हणून एक डावट न्ही एक ऑप्शन बेनिफीट ऑफ डावट आपणा दिले आसा आपण चड दिता म्हणटा देव तितलें दिया ती. आनी सत्संगांत तें जावं का. लौकीक चिंतनांत तें जायना. लौकीक चिंतन हें जाय न्ही तें करता आशिल्लें तितलें आयकता ती. फ्रेंड्स मेळ्ळ्या सोय आनी तुगल जिवनांत एक सुदारण हाडूंक आपण हेल्प करता म्हूण तितलें आसता. फ्रेंड्स बरे छान सुद्दां हाजे पेक्षा परे कले आसता म्हळ्यार खंय जाता सत्संगांतूं जाता. म्हणूच सत्संग अनिवार्य करतस का एक प्रक्षालन न्हांव का म्हणटात पळय तशी तितू जाता तितलें. आनी सत्संग जावं का मनोरंजन विंगड सत्संग जावं का मनोरंजन जाय आमकां. बट तांतूं एक एलिमेंट्स ऑफ सत येवं का ते तावडतात सांगात संग जावं का क्लॅरिटी येवं का म्हणून. आनी दॅट क्लॅरिटी इज ऑलवेज अनएक्सपेक्टेड. वी डोंट नो कळना पूण अश्वें हां म्हाका कळ्ळें मेळ्ळें म्हूण तशें न्ही. वॉट यू वॉन्टेड टू डू समथींग एक चमत्कार म्हणटा ती अशें जाता. आपणाक गोत नाशिल्लींची अ न्यू डायमेन्शन ऑफ माय सेल्फ म्हूण तशी जाल्यार वस्तुतः सत्संग जाता आसा तशें जावं काची म्हणून हें सगळें आमी करता आसा ती. आनी तुमी करता आसा ती तुमगे जिवनांत आयल्या नाजाकल्याक येतली. तें एक चस्क लागला तांतूं बरी गती मेळ्ळो म्हूण आमी गुरुचरणी प्रार्थना करता ती. घोमटेकून करया खुशीन करया. आनी कळ्ळें पळय परत 11:30 जाले. कल घेतलें निनाद केलें खंय आमी आयकत आशिल्लीं. तुगेलें ताळ मात्र आयकता कोण केलें
हा न्ही निनाद घेतल्यार मेरी आमगेले चैतन्य मामालो वो ना आय थिंक सम लेडीज वर ऑल्सो दे सगळ्यांनी केलें ना बाय गुड निनाद में दोन्ही श्वासू कंठ सगळें येता वेरी गुड वेरी युजफूल आनी सांगतालीं अर्थान सुमार वर्सां न्ही 4-5 वर्सां आमी केले हाजे उल्लेख कर न्ही सोहम कल्लें नाका गोतना आंबाड्यार उपकार आशिल्लो तेवढे I should tell people, when you do the ninad properly, you'll learn to breathe properly, you'll understand diaphragmatic breathing, and then whatever Attami Sanktashin, at that level also your breathing will happen very nicely when you're doing japa, etc. And by letting the vocal cords, you'll get a good voice also. Mama, kishten kurche, कसले आका kurche असले आता माधुरी आता nasal voice, like न्यांकले आका. बस आमगेले मुखारी आयले आमकां मस्त अनुभव आसा तो समाजान तो जबरदस्ती हांव इतलो तें कोर्स केला हें केलें आनी ओंकाराचें सो आमी आनी एक आयकूंक बसला ओ आंगा कांटे येता आसा ती कसलें करतस रे तूं तुका म्युजीक आजकाल नाही कसलें वायब्रेशन खंय कडकड कंपन मस्त भोगल्यान थंय आमी म्हणूच आतां स्वर समय यावा मागीर पूण ह्या कसलें म्हणून खंयच करुया तुम कल केलें चित्स्वरूपा इतलं आहे खंयचे कर I am getting 2 octaves खंयचे सुर कर go ahead with this I'll try this males can manage the ladies also चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी जयति श्रीवल्ली चिदाभा जयति श्रीवल्ली चिदाभा
जयति श्रीभुवनेश्वरी जयति श्रीभुवनेश्वरी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी विश्वबीजा विश्वधात्री विश्वबीजा विश्वधात्री विश्वप्रलयकारिणी विश्वबीजा विश्वधात्री विश्वप्रलयकारिणी विश्वचक्रेशी विमोचनी विश्वचक्रेशी विमोचनी जयति श्रीभुवनेश्वरी जयति श्रीभुवनेश्वरी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी चक्रनिलया वर्णजननी चक्रनिलया वर्णजननी चतुर्वाणी सुलक्षिता चक्रनिलया वर्णजननी चतुर्वाणी सुलक्षिता सूक्तस्तुत्या मौनवेद्या सूक्तस्तुत्या मौनवेद्या जयति श्रीभुवनेश्वरी जयति श्रीभुवनेश्वरी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी
मूलसुप्ता मन्त्रदीप्ता मूलसुप्ता मन्त्रदीप्ता सुषुम्ना पथगामिनी मूलसुप्ता मन्त्रदीप्ता सुषुम्ना पथगामिनी शिवयोगेश्वरी सुधास्यन्दिनी शिवयोगेश्वरी सुधास्यन्दिनी जयति श्रीभुवनेश्वरी जयति श्रीभुवनेश्वरी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी जयति श्रीवल्ली चिदाभा जयति श्रीभुवनेश्वरी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी नादस्पन्दा ह्रीङ्मयी येषां परं कुलदैवतमम्बिके त्वं न कुलदैवतमम्बिके त्वं तेषां गिरा मम गिरो न भवन्तु मिश्राः तैस्तु क्षणं परिचिते विषयोऽपि वासो मा भूत् कदाचिदपि सन्ततमर्थये त्वाम् गुरुभ्यो नमः।
गुरुभ्यो नमः। गुरुभ्यो नमः। गुह्यातिगुह्यगोत्रीत्वं गृहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसादान्मयि स्थिरा। भवानी शंकर मम शरणं, भवानी शंकर मम शरणं, भवानी शंकर मम शरणं। नन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः, अवस्थाशाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ नमः पार्वतीपतये। हर हर महादेव।